तुमच्याबरोबर पण असंच होतंय काय सांगा? कुठं जायचं असलं तर दुपट्टा कसं घ्यायचं, काय करायचं ते समजतच नाही आणि केस वरती बांधायचे, काय सोडायचे ते काय कळत नाही. मग मी काय केलं, बाहेर जाऊन आले, काम होतं ते आणि कुठं पण जाऊन आलं तरी पण आपलं काम जे असतंय करायचं ते करायला पाहिजे. मग मी दुपारच्या जेवणासाठी कॅबेजची भाजी करणार होते. तुम्हाला एक सिंपल आणि छोटी अशी टिप सांगते मी. मस्त पण आहे आणि झटपट पण होते. जे आम्ही बटाटे किसतो ना, त्या साइडनं ती डिझाइन असते बघा, त्या साइडनं जर कोबी असं पट हे केला ना, तर तुमचं 1 मिनिटामध्ये पूर्ण कॅबेज आहे ना, तो पूर्ण किसून जातो. मी तसंच करते पटपट आणि एकदम लांब-लांब पण होतं आणि भाजी पण त्याची छान होते आणि मस्तच होते. तसं मोकळे-मोकळे पण होतात आणि जर तुम्हाला केव्हा कोबी मंचुरी पण करायची असते ना, तरी तुम्ही ना अशाच प्रकारे कोबी कट करून घ्या. मस्तच होतंय आणि छान पण होतंय. नंतर मी त्या ओटावरचा पसारा पण सगळा काढून घेतला आणि ते एक साइडला भात ठेवला होता, एक साइडला मी आमटी ठेवली होती. तिकडे म्हणजे गॅस खाली नव्हतं. तिथपर्यंत मी ना कपडे धुवून ठेवले होते. चला म्हटलं ते कपडे पण सुकात घालूया. तिथपर्यंत माझं ते पण काम होतंय. मग इकडं माझं पिल्लू मला एक आपले कपडे देत होता. मग मी कपडे सुकून घालून आले. मग मी काय केलं भाजी करण्यासाठी मी सगळं पहिली कट करून घेते. म्हणजे बरोबर होत नाही, विसरत नाही. कढीपत्ता म्हणा, कोथिंबीर असो, टोमॅटो, कांदा जे काही मला लागते ना, ते सगळं मी कट करून घेतलं आणि झटपट होण्यासाठी मी कुकरमध्ये घातलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी काय केली थोडीशी मूग डाळ घातली, म्हणजे टेस्ट पण छान होते आणि खायला पण मस्त लागतोय. त्याच्यासाठी मूग डाळ घातली आणि मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेतल्या. मस्त झाली होती. मग मी दुपारी असं जेवण केलं. आवडल्यास कमेंट करा.